कथेचे नाव नकळत जवळ येताना. भाग 4. विस्मरणाच्या पडद्याआड. आर्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं विराटच्या त्या वाक्याने. आपण दोघं एकेकाळी खूप जवळचे होतो, पण काहीतरी घडलं ज्याने सगळं बदलून टाकलं. तिच्या मनात भीती, कुतूहल आणि गोंधळ एकत्र दाटून आला. ती त्याच्याकडे रोखून पाहत होती. तिच्या नजरेत अनेक प्रश्न होते, पण विराट मात्र शांत होता. जणू काही तो तिला स्वतःहून आठवण्याची संधी देत होता. विराट, मला का काहीही आठवत नाहीये? तिचा आवाज हलकासा थरथरत होता. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग गंभीर स्वरात म्हणाला, कधी कधी मन काही गोष्टी दडपून टाकतं, विशेषतः जेव्हा त्या आठवणींमध्ये वेदना असतात. म्हणजे? आर्या अजूनही गोंधळलेली होती. म्हणजे तुझ्या विस्मरणामागे काहीतरी गंभीर कारण आहे, विराट उत्तरला. ती अधिकच अस्वस्थ झाली. आणि ते कारण तू सांगणार नाहीस? तिने विचारले. विराटने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आर्या, मी तुला सांगू शकतो, पण ते तुझ्या मनाला स्वीकारता येईल का याची मला खात्री नाही. ती काही क्षण स्तब्ध बसून राहिली, मग निर्धाराने म्हणाली, माझं सत्य मला कळायलाच हवं विराट. काहीही झालं असलं तरी ते मला समजायला हवं. त्याने तिच्या डोळ्यात बघितलं, जणू काही तिच्या मनाची तयारी तो तपासत होता. मग तो हलकसं हसला, पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. तू खरंच तयार आहेस का? त्याने विचारले. हो, तिने ठामपणे त्याला उत्तर दिलं. विराट थोडा पुढे झुकला. तू 2020 कुठे होतीस हे आठवत आहे का तुला? त्याने विचारले. आर्या थोडा वेळ विचार करत राहिली आणि म्हणाली, 2020 त्या वर्षी मी पुण्यात होते, पण ती अचानक बोलायची थांबली. त्या वर्षी काहीतरी मोठं घडलं होतं, पण काय? तिच्या मनात अंधुक चित्र तरळू लागली. त्या रात्री ती घरी गेल्यावर जुन्या आठवणी शोधण्याचा प्रयत्न करू लागली. लॅपटॉपमध्ये जतन केलेले फोटो पाहताना तिच्या डोळ्यांसमोर एक फोटो आला. एक सुंदर शांत सरोवर, त्याच्या काठावर ती आणि विराट बसलेले. त्या फोटोखाली तारीख होती 2020 सप्टेंबर. ती फोटोकडे टक लावून पाहू लागली. सप्टेंबर 2020. त्या महिन्याबद्दल तिच्या मनात कोणत्याच आठवणी नव्हत्या. ती घाईघाईने तिच्या जुन्या डायऱ्या चाळू लागली. काहीतरी असलं पाहिजे यात, ती स्वतःशी पुटपुटली. अखेर एका डायरीत तिला एक छोटीशी नोंद सापडली. माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, मी तुझ्या आयुष्याला धोका आहे, विराट. विराटचे नाव वाचून ती धक्का बसल्यासारखी मागे सरकली. आर्याच्या श्वासाचा वेग वाढला. विराटने असं का लिहिलं होतं? तो माझ्या आयुष्याला धोका का ठरत होता? तिने स्वतःलाच प्रश्न केला. तिच्या हातून डायरी गळून खाली पडली. मनात आठवणींची नाळ हलकासा धागा पकडून तिला ओढू लागल्या. त्या वर्षी काहीतरी भयंकर घडलं होतं, पण ते काय होतं? ती स्वतःशी पुटपुटली. तिने डायरी उचलली आणि त्याची पानं उलटू लागली. तिच्या हातात तोच पेन होता. तिचं स्वतःचं हस्ताक्षर समोर होतं. 2020 घडलेल्या काही गोष्टींच्या नोंदी त्यात होत्या. मी पुन्हा विराटला भेटले. त्याच्यात पूर्वीसारखं काहीच उरलेलं नाही. तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय, पण काय? आज त्याच्या डोळ्यांमध्ये पहिल्यांदा मी भीती पाहिली. विराट आणि भीती, हे कसं शक्य आहे? तो मला वारंवार दूर राहायला सांगतो, पण का? मी काही चुकीचं केलं आहे का? आर्याच्या हातातलं पान कंप पावत होतं. ती आणि विराट 2020 एकमेकांना ओळखत होते. तो तिला दूर का ठेवू पाहत होता आणि तिला काहीही का आठवत नाहीये. त्याच क्षणी तिच्या फोनवर मेसेज आला, जो विराटचा होता. आर्या, जर तुला काही आठवायला लागलं असेल तर कृपया कोणालाही काही सांगू नकोस. मी उद्या भेटतो. ती फोनकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिली. तिच्या मनात असंख्य प्रश्न होते, पण आता तिला सत्य शोधायचंच होतं. का? तो काय लपवत असेल माझ्यापासून? तिने स्वतःलाच प्रश्न केला. तिने डायरीचं पान पुन्हा उघडलं आणि शब्दांवरून बोट फिरवलं. तो काहीतरी लपवतोय, पण काय? तिने स्वतःच असं लिहिलं होतं, पण पुढचं काहीही स्पष्ट नव्हतं. तिचा श्वास खोल झाला. तिने फोन घेतला आणि एका जुन्या मित्राला फोन लावला. हॅलो सागर,
आर्या म्हणाली. अरे आर्या, किती दिवसांनी फोन केलास? सागरच्या आवाजात आनंद होता. सागर, मला तुझी मदत हवी आहे. आर्याने थेट मुद्द्याला हात घातला. हो नक्कीच, काय झालं? त्याने विचारले. 2020मध्ये सप्टेंबरच्या सुमारास आपण काही बोललो होतो का? काही आठवत आहे का तुला? तिने विचारले. सप्टेंबर? तो काही क्षण थांबला आणि विचारू लागला. आर्या, तुला खरंच काही आठवत नाही का? तिने गोंधळून विचारले. म्हणजे? तू त्या महिन्यात बेपत्ता झाली होतीस, आठवतंय का? उत्तर देऊन त्याने प्रतिप्रश्न केला. आर्याच्या हातून फोन खाली पडायचा फक्त बाकी होता. मी काय? हो, तुझाच कुठे पत्ता नव्हता. आम्ही सगळ्यांनी तुला खूप शोधलं, पण तू साधारण 2 आठवड्यांनी परत आलीस आणि तुझं वागणं खूप वेगळं झालं होतं. सागर पुढे म्हणाला. वेगळं म्हणजे? तिने विचारले. सागर काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला. तू विराटशी बोलणं बंद केलं होतंस. त्याच्याशी कटाक्षाने टाळाटाळ करायला लागलीस आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तू त्या काळात घडलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणं टाळायचीस. आर्याचा श्वासच थांबला. माझ्या विस्मरणामागे काहीतरी गंभीर होतं. तिच्या मनात विचार चमकला. रात्री तिला झोप लागत नव्हती. विराट उद्या भेटायला सांगत होता. तो खरंच सत्य सांगणार होता का, की आणखी काही लपवणार होता तो माझ्यापासून? तिला प्रश्न पडले. ती सकाळी उठून तिच्या लॅपटॉपमध्ये फोटो पुन्हा चाळू लागली. काहीतरी असलंच पाहिजे यात, असं माझं मन सांगत आहे. फोटो चाळत ती स्वतःशी म्हणाली. आणि तिला एक व्हिडिओ सापडला. त्यात ती आणि विराट एका लॉबीत बसलेले होते. ती थोडी घाबरलेली वाटत होती आणि विराट तिला काहीतरी समजावत होता. त्याचा आवाज अस्पष्ट होता, पण तिने शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला. आर्या, आपण हे कोणालाही सांगू शकत नाही. हा खेळ जीवघेणा आहे. विराट गंभीर स्वरात म्हणाला. विराट, मला घाबरायला होत आहे. आपण कोणावर विश्वास ठेवू शकतो? घाबरून आर्याने विचारले. फक्त एकमेकांवर, तो उत्तरला. आर्याने पटकन व्हिडिओ थांबवला. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. कोणता खेळ आणि एवढ्या धोक्यात का होतो आम्ही? आता नवीन प्रश्न तिच्या मनात उभे राहिले. दुपारी विराटला भेटताना तिच्या मनात अजूनही भीती होती. तो एका शांत कॅफेत तिची वाट पाहत होता. ती समोर बसताच त्याने विचारले. आर्या, तुला काही आठवलं का? तिने सरळ त्याच्या डोळ्यात पाहिलं. माझं विस्मरण नैसर्गिक नाही. तू हे आधीपासूनच जाणतोस, नाही का? तिने प्रतिप्रश्न केला. विराट गप्प बसला. विराट, मला खरं सांग, 2020मध्ये असं काय घडलं होतं जे तू लपवतोयस? त्याच्यावर नजर रोखत तिने विचारले. तो हलकासा हसला, पण त्या हसण्यात भीती होती. तू विसरणं हेच तुला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य होतं. तो उत्तरला. माझं सुरक्षित राहणं किंवा नाही हा निर्णय माझा आहे. मला सत्य सांग, निर्धाराने ती म्हणाली. विराटने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला. आर्या, आपण दोघं एका मोठ्या गोष्टीचा भाग होतो आणि अजूनही आहोत. कशाचा भाग? तिने कुतूहलाने विचारले. तो काही क्षण शांत राहिला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला. एका कटाचा. आर्याचा श्वास थांबला. कट? हो, आणि त्याचा परिणाम आपल्या दोघांवर झाला आहे. तुला काही आठवत नसलं तरी काही लोक तुला शोधत आहेत आणि ते कोणत्याही किमतीवर सत्य बाहेर येऊ देणार नाहीत. आर्या सुन्न झाली हे ऐकून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.